श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या वार आहे मंगळवार आणि उद्या आहे काळभैरव जयंती। तर काळभैरव जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचे एक उग्र रूप त्यांनी धारण केलं होतं आणि असं म्हटलं जातं की ह्या कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांची पूजा केल्याने नकारात्मकता दूर होते, तंत्रमंत्रांचाही प्रभाव आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती पडत नाही, त्यामुळे व्यक्ती भयमुक्त होत असतो आणि कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला व्यक्ती जो आहे तर तो घाबरत नाही। काळभैरव हे भगवान शिवांपासून उत्पन्न झाले आहेत आणि त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि या दिवशी जर आपण भक्तिभावाने त्यांची पूजा केली, उपवास केला आणि काही सेवा जर केल्या तर भगवान शिवशंकरांचे विशेष कृपा आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतात। तर या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल, शत्रुबाधा असेल, करणी बाधा असतील, पितृदोष आपले जर काही असतील तर ते सर्व काही दूर होईल आणि फक्त एका दिवसात आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, प्रत्येकाकडनं छोट्या मोठ्या चुका या होतच असतात। आपल्याकडनं छोटी मोठी पापं जी आहेत तर ती कळत न कळत आपल्याकडनं घडत असतात। तर या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। आपण केलेल्या चुकातून मुक्तता होण्यासाठी किंवा आपण केलेल्या पापातून आपली मुक्तता होण्यासाठी सुद्धा जर आपल्याकडून काही चुका जर झालेल्या असतील, काही पाप जर झालेली असतील, त्याचप्रमाणे जर काही नकारात्मकता आपल्या शरीरामध्ये असेल आणि आपल्याकडनं जर महत्त्वाची कामं यामुळे पूर्ण होत नसतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील, आपल्याला कोणाची शत्रुबाधा असेल, गुपित शत्रू असतील किंवा आपल्याला बरेच असे पण शत्रू असतात जे आपल्याला माहिती नसतात, जसे की हितशत्रू आपण त्याला म्हणतो। तर या शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी, त्याचप्रमाणे जर पितृदोष लागला असेल तर या पितृदोषातून सुटका होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल चांगलाच विचार करतो असं नाही किंवा त्याच्या मनात आपल्याबद्दल काही चांगले विचार असतात असं नाही। कधी कधी ते जे व्यक्ती आहेत तर ते आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट विचार हे करत असतात आणि जेव्हा समोरची व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे आपल्याबद्दल वाईट विचार येत असतात तर त्यावेळेला आपल्याला अनेक प्रकारचे दोष हे लागत असतात। अशा वेळी आपण काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय केले तर त्या दोषातून आपली सुटकाही होत असते। तर उद्याचा जो हा दिवस आहे तर उद्या आहे काळभैरव जयंती। तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो आणि या दिवशी तुम्ही त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढ्या सेवा आणि उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। त्याचबरोबर उद्या आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत यावरचे सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ नक्की आवर्जून बघा आणि तुम्ही ते उपाय सुद्धा नक्की करा, त्याने सुद्धा तुम्हाला खूप जास्त असा फरक पडेल। तर पहा, उद्याच्या दिवशी आपल्याला काळभैरव देवांची होईल तेवढी सेवा आणि उपाय तर करायचेच आहेत। तर पहा, काळभैरव यांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर आपण कधीही त्यांचा फोटो वगैरे ठेवू शकत नाही। तर आपल्याला आपल्या घरामध्ये त्यांचा टाक जो असतो काळभैरवांचा तर तो आपल्याला ठेवायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये टाक असेल तर तुम्ही त्याच्या समोर या सेवा करू शकता। जर टाक नसेल तर तुम्ही काळभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा या सेवा करू शकता। काळभैरव जे आहे तर ते अतिशय कठीण देवता आहेत। त्यांची जर चांगली सेवा झाली नाही किंवा आपल्याकडनं जर काही चुका झाल्या तर त्याचा प्रभाव हा आपल्या घरावरती खूप भयंकर पडत असतो। यामुळे त्यांचा फोटो हा आपल्या घरामध्ये आपल्याला अजिबात ठेवायचा नाही आहे। जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तो फक्त तुम्हाला टाकच तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्यांची सेवा सुद्धा आपल्याकडनं होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या काळभैरव जयंती आहे तर या दिवशी तुम्ही त्यांची सेवा आणि उपायही करायचे आहेत। तर उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी काळभैरव देवांची जेवढी सेवा उपाय कराल तर ते खूप तुमच्यावरती कारगर ठरू शकतात आणि त्यामुळे तुम्ही ते उद्या नक्की करा। तर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे, उद्या मंगळवार आहे। उद्या सकाळी उठल्यानंतर अंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे। अंघोळीचं पाणी काढल्यानंतर सर्वप्रथम पहिली वस्तू टाकायची आहे त्या पाण्यामध्ये ते म्हणजे मीठ।
तर तुम्हाला खडे मीठ किंवा बारीक मीठ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. मिठामुळे नकारात्मकता दूर होत असते, त्यामुळे तुम्हाला हे मीठ आवर्जून त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर काळे तीळ जे असतात तर ते काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. काळे तीळ जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही काळी जी उडीद डाळ असते तर ती सुद्धा चिमूटभर टाकली तरीही चालेल. त्यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल सुद्धा आवर्जून या पाण्यामध्ये टाका. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालेल. दोन्हीपैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल तर ती तुम्हाला टाकायची आहे. तुम्हाला गंगाजल किंवा गोमूत्र तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर जर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर किंवा आदल्या दिवशी तुम्ही पिंपळाचं एक झाडाचं पान तुम्हाला आणून घरामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं पान आणून ठेवायचं आहे. तर ते पान सुद्धा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते नकारात्मकता बाधा दूर करण्याची, आणि त्यामुळे हे जर पान आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपले अनेक प्रकारचे दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. आणि म्हणूनच तुम्हाला या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता सांगितलेल्या वस्तूंपैकी तुमच्याकडे जर 2च वस्तू असतील आणि एवढ्या सगळ्या वस्तू जर नसतील तर तुम्ही ती वस्तू स्किप केली तरीही चालेल. पण ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहे, ज्या वस्तू तुम्हाला मिळतील तर त्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि आंघोळ करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार तुम्हाला येऊ द्यायचा नाही आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्र सुद्धा कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे. तर हा मंत्र असा आहे, ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः. या मंत्राचा तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये जप करत तुम्हाला आंघोळही करायची आहे. आंघोळ करत असताना पहिला जो मग आहे तर तो तुम्हाला तुमच्या उजव्या खांद्यावरती, दुसरा मग तुमच्या डाव्या खांद्यावर आणि त्यानंतर डोक्यावरती पाणी घेऊन तुम्हाला अशा पद्धतीने आंघोळही करायची आहे. आणि सगळी आंघोळ तुमची होईपर्यंत तुम्हाला फक्त या एकाच मंत्राचा जप करायचा आहे, ओम कालभैरवाय नमः. या मंत्राचा जप करत अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे. तुम्ही इतर काही सेवा करा नाही करा, पण जर आंघोळ तुम्ही या पद्धतीने केली आणि मंत्र जर तुमच्या मनामध्ये जर तुम्ही जप करत ही आंघोळ केली तर तुमच्या मनामधले, तुमच्या शरीरामधले जे काही अनेक प्रकारचे दोष असतील तर ते दूर होतील. आणि तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल, भरपूर दिवसांपासून तुम्ही इच्छा ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असाल पण ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर मग ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. आंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तुम्हाला काळे कपडे जे आहेत तर ते असेल तर तुमच्याकडे आवर्जून तुम्हाला घालायचं आहे. काळ्या रंगाचा शर्ट, पॅन्ट किंवा काळ्या रंगाचा ड्रेस तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी घालायचा आहे. आणि तुमच्या आसपास काळभैरवनाथांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन करायचं आहे. त्यांना प्रार्थना करून तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्हाला काळभैरवनाथांना सांगायच्या आहेत. कारण या दिवशी आपण जे पण काही मागू काळभैरवनाथांकडे तर त्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्णत्वास जात असतात. तुमच्या शेजारी जर मंदिर नसेल तर मग तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन करू शकतात. तर उद्याच्या दिवशी त्यांना जिलेबीचा नैवेद्य दाखवण्याला खूप महत्त्व दिलं जातं. त्यांना तुम्ही जिलेबीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात. तो प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर खूप अडचणी असतील, खूप दोष आहेत, तर तुमचं जगणं मुश्किल झालं असेल तर तुम्ही हा उद्या उपाय नक्की करा. मंदिरामध्ये तुम्ही जा, त्यांना शरण जा, त्यांना तुमच्या मनातल्या इच्छा सांगा आणि मंदिरामध्ये जाऊन जिलेबीचा नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण करा. आणि हा प्रसाद म्हणून तुम्ही इतरांना सुद्धा वाटू शकता, घरातल्या सर्व सदस्यांना तुम्ही वाटू शकता. तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होणार आणि तुमच्या सगळ्यात जे दोष अडचणी संकट आहेत तर ती सुद्धा यामुळे दूर होतील. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.